ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर स्वामी कृपेने पूर्ण होत. तर धनत्रयोदशीच्या आधीच आलेला आहे रविपुष्य नक्षत्र. उद्या 5 नोव्हेंबर आहे. रविपुष्य नक्षत्र हे तुम्हाला कॅलेंडरमध्ये उद्याच्या दिवशी दिलेलं असणार आहे. मात्र हे नक्की कधी चालू झालेलं आहे, कधी चालू होणार, कधी समाप्ती होणार याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब चॅनल नक्की करा की जेणेकरून तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळून जातील. पटकन व्हिडिओ माझे तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. तर रविपुष्य नक्षत्र हे उद्या आहे, कॅलेंडरप्रमाणे उद्या आहे. मात्र पंचांगानुसार हे कधी चालू झालेलं आहे, कधीपर्यंत आहे आणि या नक्षत्राच्या वेळी 1 मूठ पिवळे तांदूळ ठेवायचे आहेत इथे की ज्यामुळे दारिद्र्याचा, गरिबीचा पूर्णपणे नाश होतो. दारिद्र्य, जी गरिबी आहे ती पूर्णपणे नष्ट होते, दूर होते आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान हे यायला सुरुवात होतं. तर हा जो योग आहे की नाही तो तब्बल 400 वर्षानंतर हा महासंयोग तयार झालेला आहे. या दिवशी आता महासंयोग कसा, तर तब्बल 2 दिवस सलग हे पुष्य नक्षत्र राहणार आहे आणि 2 दिवस सलग 8 महासंयोग हे आलेले आहेत. ते कसे, तर बघा, पुष्य नक्षत्र हे 400 वर्षानंतर हा महासंयोग निर्माण झालेला असून शनिपुष्य आणि रविपुष्य हे 2 योग एकत्र बनलेले आहेत ज्यामुळे अष्टमहायोग हा तयार झालेला आहे. त्यामुळे हा जो योग आहे तो पुढील 400 वर्ष नसणार आहे. 400 वर्षानंतरच हा योग पुन्हा येणार आहे. धनप्राप्तीची संधी ही उपलब्ध करण्याचा हा महासंयोग आहे. तुम्ही या काळामध्ये सोने, चांदी ही जी काही आभूषणे असतील, वस्त्र असतील, अलंकार असतील ते तुम्ही खरेदी करू शकता. मात्र ज्यांना हे करू शकत नसाल, जे लोक हे करू शकत नाहीत त्यांनी की नाही ही एक वस्तू आपल्याला आणायची आहे आणि ठेवायची आहे घरामध्ये की ज्यामुळे आपल्या गरिबीचा पूर्णपणे नायनाट हा होत असतो. तर बघा, आज 4 नोव्हेंबर आहे, आज शनिवार आहे आणि शनिवारी पुष्य नक्षत्र हे पंचांगानुसार आज सकाळी 7:57 सुरू झालेलं आहे आणि ते उद्या 5 नोव्हेंबर रविवारी सकाळी 10:29 राहणार आहे. उद्या 10:29 नंतर पुष्य नक्षत्र हे समाप्त होणार आहे. तर हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये तुम्हाला आज भेटलं तर आज, उद्या भेटलं तर उद्या ही 1 मूठ आपल्याला ठेवायची आहे. रविपुष्य योगावरती जरी तुम्ही उद्या करणार असाल तरी सकाळी 10:30च्या अगोदर हा उपाय करायचा आहे आणि आज जरी केला तरी देखील चालणार आहे. मात्र आज जर तुम्ही हा उपाय केला तर हे साहित्य हलवायचं नाही उद्यापर्यंत. ज्यावेळी पुष्य नक्षत्र संपेल म्हणजे संपणार आहे, आता उद्या सकाळी 10 वाजल्यानंतर तुम्ही हे साहित्य हलवू शकता. पूजा कधीही मांडा, आज मांडा किंवा उद्या मांडा, मात्र पूजा हलवायची आहे उद्या 10 नंतर ते 10:30 पर्यंत. तर बघा, आज रविपुष्य योग हा 7:57 सुरू झालेला असून आजच्या दिवशी शनिपुष्य योग आहे. यासोबतच हर्षल योग देखील आहे. सरल, शंख, लक्ष्मी, शश, साध्य, मित्र आणि गजकेसरी योग सुद्धा आज बनलेला आहे. हे असूनच्या असून उद्या रविवार आहे, उद्या रविपुष्य नक्षत्र आहे आणि यासोबतच सर्वार्थ कार्यसिद्धी योग आहे. ज्या काळामध्ये आपण एखादं जर कार्य केलं तर ते कधीही संपत नाही, म्हणजे कधीही त्याचा नाश पावत नाही, कधीही संपुष्टात येत नाही. ते वस्तू असो, काहीही असो, जे काही आपण करू ते 10 पटीने 13 पटीने वाढायला सुरुवात होते, मात्र कमी काही होत नाही. तसेच शुक्ल योग देखील उद्या आहे आणि हा अतिशय शुभ योग आहे. वाशी योग आहे, सरल योग आहे, शुभ योग आहे, श्रीवत्स योग असून अमला देखील योग उद्याच आहे आणि गजकेसरी योग सुद्धा आहे. तर सर्वांना माहीत असेल की प्रथम आपली जी माता लक्ष्मी आहे
ती तर स्वतःच यंदा हत्तीवरती बसून आल्यामुळे नवनवीन आणि अद्भुत योग हे आपल्याला यंदा भेटणार आहेत, की ज्यामुळे आपली जी गरिबी आहे ती पूर्णपणे नायनाट गरिबीचा होणार असून ही एक वस्तू जी आहे ती अशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहे, की ज्यामुळे आपली गरिबी जी आहे, जे दारिद्र्य आहे ते पूर्णपणे नाहीसं होईल. तर काय करायचं आहे, आज करा किंवा उद्या करा, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता. एक पाट घ्या, पाटावरती एक वस्त्र अंथरायचं आहे, ते लाल असावं आणि लाल वस्त्र अंथरल्यानंतर तुम्हाला एक निरांजन लावून घ्यायचं आहे. आता हे निरांजन तुपाचं असेल तर अतिशय उत्तम. तुपाचं जर काही कारणास्तव तुम्हाला निरांजन नाही भेटलं तर काय करावं, तर की नाही तुम्ही तिळाच्या तेलाचं निरांजन लावू शकता. मात्र दोन्हीपैकी एक निरांजन नक्की लावा. याची जी ज्योत आहे ती कुठे करावी, तर ती पूर्वेला करा किंवा मग उत्तरेला करा. नाहीतर तुमच्याकडे असे मधल्या टोकाचे जे निरांजन आहे, ज्याची ज्योत आकाशाकडे होते, तसं देखील लावलं तरी देखील चालेल. आणि हे केल्यानंतर तुम्हाला एक दक्षिणावर्ती शंख घ्यायचा आहे. आता हा दक्षिणावर्ती शंख कधी खरेदी करावा, तुम्ही आज खरेदी करू शकता, तुम्ही उद्या देखील खरेदी करू शकता. तुमच्या सोयीनुसार तुम्ही केव्हाही खरेदी करा. जर तुमच्या घरात पहिल्यापासूनच असेल तर तुम्ही तो देखील वापरू शकता. काय करायचं आहे, स्वच्छपैकी दक्षिणावर्ती शंख हा धुवून घ्यायचा आहे, पुसून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये गंगाजल मिश्रित आपलं साधं पाणी, म्हणजे साधं पाणी घ्या, त्याच्यामध्ये गंगाजल मिसळा आणि नंतर हे जे आहे ना साहित्य, ते जे पाणी आहे ते आपल्या बाळकृष्ण देवांना अभिषेक घालायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत नंतर बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती पुसून पुन्हा देवघरामध्ये ठेवायची आहे आणि जो शंख आहे तो देखील पुसून स्वच्छ करून घ्यायचा आणि हा जो शंख आहे तो त्या पाटावरती ठेवायचा. बाळकृष्णाची मूर्ती पाटावरती ठेवली तरी देखील चालेल, तुमच्या देवघरात ठेवली तरी देखील चालेल. मात्र जो शंख आहे तो तुम्हाला पाटावरतीच लाल वस्त्रावरती ठेवायचा आहे. हा ठेवल्यानंतर पिवळे तांदूळ करून घ्यायचे आहेत, अक्षता घ्यायच्या आहेत अखंड, एक मुठभर घ्या, त्याला हळद लावा किंवा केसर लावा. केसर थोडंसं पाण्यामध्ये घालायचं आहे, मग ते पिवळं होतं आणि नंतर हे जे या पिवळसर पाण्यामध्ये हे तांदूळ घालायचे आहेत, म्हणजे ते पूर्णपणे पिवळे होतात. जर तुम्हाला असं नसेल करायचं किंवा केसर नसेल तर तुम्ही तांदूळ घ्या आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडा आणि थोडीशी हळद टाका आणि हे तांदूळ पिवळे करून घ्या आणि एक मुठभर तांदूळ तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत 108 वेळा जप करायचा आहे आणि नंतर हे जे तांदूळ आहेत ते दक्षिणावर्ती शंखामध्ये भरून ठेवायचे आहेत. आणि हा शंख नंतर कुठे ठेवावा, तर नंतर ही पूजा संपन्न झाल्यानंतर म्हणजे हे तांदूळ ठेवायचे दक्षिणावर्ती शंखामध्ये, नंतर धूप दीप ओवाळायचा, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि हा जो शंख आहे तो तुम्ही पैसा ठेवायच्या जागी ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही देवघरामध्ये पूजू शकता, व्यापार स्थळामध्ये तुम्ही ठेवू शकता, जिथे कुठे व्यापार धंदा तुमचा चालू असेल त्या ठिकाणी ठेवायचा आहे. 8 दिवसात आयुष्याची कायापालट होते, ग्राहक वाढायला सुरुवात होतील, गिराईक वाढेल, तुमचा धंदा हळूहळू वाढायला सुरुवात होईल. 8 दिवसात तुम्हाला चमत्कारिकरित्या याचा फरक जो आहे तो जाणवून येईल. आता पुढील वस्तू की नाही फक्त 2 ते 3 रुपयापर्यंतच भेटणार आहे, ते म्हणजे बाळ हळकुंड. तुम्हाला बाळ हळकुंडाची जोडी आणायची आहे. बाळ हळकुंड तुम्हाला 2 खरेदी करायचे आहेत. ज्यांच्याकडे दक्षिणावर्ती शंख नाही, लक्षात घ्या, ज्यांच्याकडे दक्षिणावर्ती शंख नाही त्यांनी बाळ हळकुंड 2 घ्यायचे आहेत आणि ही 2 बाळ हळकुंड घरी घेऊन आल्यानंतर, आता धने जर तुमच्या घरात असतील तर घरातले घ्या, नसतील तर तुम्ही धने थोडेसे विकत देखील आणू शकता. थोडेसे धने आणायचे आहेत, एकदम थोडे, 1-2-3 रुपयाचे भेटले तरी चालेल किंवा ओळखीच्या माणसाला थोडेसे मागा, त्यांना 1-2 रुपये तुम्ही द्या आणि त्यांच्याकडून ते धने आणा. मात्र ते धने तुटके नसावे, चांगले असावे. लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे दक्षिणावर्ती शंख नाही त्यांच्यासाठी हा पुढील उपाय आहे. त्यांनी काय करायचं, हे 2 बाळ हळकुंड आणि हे धने एकत्रित करून तुम्हाला असाच पाठ ठेवायचा आहे, त्याच्यावरती लाल वस्त्र अंथरायचं आहे, एक निरांजन लावून घ्यायचं आणि नंतर या पाटावरती ते 2 बाळ हळकुंड आणि धने हे ठेवायचे आहेत. नंतर याची पंचोपचार पूजा करायची. पंचोपचार पूजा करून झाल्यानंतर तिथेच बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणायचा. 108 वेळा मंत्र म्हणून झाल्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची, विष्णू भगवानांना प्रार्थना करायची की तुमच्या कृपा आशीर्वादाने पुढच्या वर्षापर्यंत माझी अशी परिस्थिती होऊ द्यात की
जो मला शंख घ्यायचा आहे किंवा जे काही देवासाठी घ्यायचं आहे, स्वतःसाठी घ्यायचं आहे, ते घेण्या एवढे पैसे माझ्याकडे यावे यासाठी मी हा उपाय करत आहे. माझ्या घरामध्ये स्थिर लक्ष्मी नांदावी, माझ्या घरातील गरिबी दूर व्हावी यासाठी मी हा उपाय करत आहे हे बोलायचं आहे. आणि नंतर हे जे 2 बाळ हळकुंड आहेत की नाही, ते तुम्हाला पैसा जिथे तुम्ही ठेवता त्याच लाल वस्त्रामध्ये गुंडाळायचा आहे. बघा, दक्षिणावर्त शंख लाल वस्त्रामध्ये गुंडाळायचा नाही, तो जसाच्या तसा तुम्हाला तिजोरीत किंवा मग तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. मात्र याला धूप दीप रोजच्या रोज दाखवायचा आहे तुम्हाला लक्ष्मीपूजनापर्यंत. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला हा जो शंख आहे, जे तुम्ही तांदूळ भरलेला शंख आहे, जो तुम्ही देवघरामध्ये ठेवला असेल किंवा तिजोरीमध्ये ठेवला असेल, तो पुन्हा तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एखाद्या पिवळ्या वस्त्रामध्ये, रेशमी वस्त्र घ्या पिवळं, आणि त्याच्यामध्ये गुंडाळून तुम्हाला वर्षभर पैसा जिथे तुम्ही ठेवता त्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे. मात्र जे हळकुंड आहेत आणि जे धने आहेत, ती 2 हळकुंड तुम्हाला लाल वस्त्रामध्ये गुंडाळायचे आहेत. ही पूजा संपन्न झाल्यानंतर 2 हळकुंड जी आहेत त्या लाल वस्त्रामध्ये गुंडाळून तुम्हाला धन ठेवण्याच्या ठिकाणी, म्हणजेच पैसा, सोनं, चांदी जिथे तुम्ही ठेवत असाल तिथे ठेवायचं आहे. आणि जे धने तुम्ही घेतलेले, थोडेसे धने जे तुम्ही पूजेसाठी घेतलेले, ते धने एका मातीच्या कुंडीत टाकायचे आहेत. एक मातीची कुंडी घ्या, त्याच्यामध्ये टाका. मातीची कुंडी नसेल तर काय करू ताई, तर तुम्ही की नाही कॅरी बॅग एखादी घ्या, त्याच्यामध्ये माती टाका, त्याच्यामध्ये ते धने रुजवा. आपल्याला उगवायचे आहेत हे धने, त्यासाठी आपल्याला मातीमध्ये हे धने रुजवायचे आहेत. यांना व्यवस्थित पाणी 2-3 वेळा द्या, म्हणजे 1-2 दिवस आड करून पाणी द्यावं, म्हणजे 8 ते 10 दिवसातच हे धने उगवून येतात. धने जेवढे फुलतील की नाही, तेवढे तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही वाढीस लागत असते. आणि ज्यावेळी ते धने मोठे होतील, म्हणजे याची कोथिंबीर तयार होईल, त्यावेळी नंतर एखाद्या शुक्रवारीच ही कोथिंबीर उपटून घ्यायची आहे आणि नंतर एखाद्या पदार्थामध्ये घालायचं आहे. शाकाहारी कोणताही पदार्थ बनवा आणि त्याच्यामध्ये ही कोथिंबीर घाला आणि याचा जो नैवेद्य आहे तो माता लक्ष्मीला, आपल्या सगळ्या देवघरातील देवांना दाखवायचा आणि नंतर तो पदार्थ आपल्या घरातील सर्वजणांनी ग्रहण करायचा असतो. हा एक अद्भुत चमत्कारिक लक्ष्मी प्राप्ती करून देणारा उपाय आहे. खरंच श्रद्धेने करा, मनोभावे करा, तुम्हाला खूप चांगला रिझल्ट हा जाणवून येणार आहे. आता जे 2 हळकुंड तुम्ही ठेवलेले ते पुढच्या वर्षापर्यंत तुम्हाला तसेच ठेवायचे आहेत, हलवायचे नाहीत. पुढच्या वेळी ही जे 2 हळकुंड आहेत ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आणि त्याच पद्धतीने तुम्हाला दुसरी 2 हळकुंड अशाच पद्धतीने तुम्हाला ठेवायचे आहेत. किंवा तोपर्यंत तुमच्याकडे जर पैसा येणारच आहे, त्यामुळे पैसा आला तर तुम्ही दक्षिणावर्ती शंख नक्की खरेदी करायला विसरू नका. तर आजची माहिती छोटीशी होती पण खूप महत्त्वाची आहे. सर्वांनी उपाय हा करून पहा. अद्भुत चमत्कारिक उपाय आहे आणि तब्बल 400 वर्षानंतर हा योग आलेला आहे की जो गरिबीवरती, दारिद्र्यावरती नाश करणारा योग आहे. सर्वांच्या घरी सुख समृद्धी फुलवणारा योग आहे. प्रत्येकाच्या घरी श्रीमंती आणणारा योग आहे. त्याच्यासाठी प्रत्येकाने हा उपाय नक्कीच करा. आणि या दिवशी म्हणजे रविपुष्य योगावरती जर तुम्हाला झाडू घेणं शक्य झालं तर झाडू नक्की आपल्या घरी आणा. रविपुष्य योगावरती जर तुम्ही झाडू घरी आणलं तर साक्षात लक्ष्मी घरी चालून येते असं शास्त्रांमध्ये वर्णित आहे. आणि नंतर हा झाडू तुम्ही धनत्रयोदशी दिवशी, आपल्या लक्ष्मीपूजना दिवशी हा झाडू नंतर पूजनासाठी वापरू शकता. मात्र उद्याच्या दिवशी न विसरता आज उद्या जो पुष्ययोग आहे या पुष्ययोगावरती तुम्हाला एक झाडू खरेदी करून नक्कीच घरी आणायचा आहे. आणि जुना झाडू आजच्या दिवसात तुम्ही दिवसभर घर झाडायचं आहे, म्हणजे कधीही तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा घर झाडायचं आहे. आज उद्या 10:30 वाजेपर्यंत प्रयत्न करायचा आहे की घरातल्या सगळ्या जाळ्या जळमटं काढावी. आणि पुष्य नक्षत्र जोपर्यंत आहे, म्हणजे आज सकाळी मी तुम्हाला सांगितलं की चालू झाले आणि उद्या 10:30 पर्यंत आहे, उद्या सकाळी 10:30 पर्यंत आहे, या वेळामध्ये आपल्याला घर झाडायचं आहे. आणि घर झाडत असताना अलक्ष्मी तू माझ्या घरातून निघून जा, अलक्ष्मी तू माझ्या घरातून निघून जा, हे शब्द सतत बोलतच आपल्याला घरात झाडू मारायचा आहे. आणि हा जो सगळा कचरा आहे तो आपल्याला घराच्या बाहेर नेऊन टाकायचा आहे. आणि हा उपाय पुष्य नक्षत्र जोपर्यंत चालू आहे, आज उद्या पुष्य नक्षत्र जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्ही करायचं आहे. ज्यामुळे अलक्ष्मी जी आहे ती घरातून बाहेर जाते, दारिद्र्य गरिबी घरातून बाहेर जाते आणि लक्ष्मीचा अखंड वास हा घरात राहायला सुरुवात ही होत असते. तर आजची माहिती ही एवढीच होती. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपलं चॅनेल सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.